प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची आज पुन्हा ईडी चौकशी होणार आहे। गुडगावमधील एका जमीन व्यवहार प्रकरणामध्ये रॉबर्ट वाड्रा यांना ईडीने समन्स दिले। काल रॉबर्ट वाड्रा यांची ईडीने 6 तास चौकशी केली आणि त्यानंतर आता आज पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले। रॉबर्ट वाड्रा आज सुद्धा दिल्लीतील ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहणार आहेत। यानंतर पुढच्या बातमीकडे बोलूयात। नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या विरोधात ईडीने चार्जशीट दाखल केली आहे। सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात चार्जशीट दाखल केली गेली आहे, त्यामुळे काँग्रेस आता आक्रमक झाली आहे। आज देशभरात काँग्रेस कार्यकर्ते, नेते आंदोलन करणार आहेत। मुंबईत ईडी कार्यालयाबाहेर सुद्धा काँग्रेसकडून कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत। खासदार वर्षा गायकवाड आणि इतर काँग्रेसच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 11:30 वाजता निदर्शनं केली जाणार आहेत। नॅशनल हेराल्ड प्रकरण हे नॉन प्रॉफिट कंपनी आहे। स्वातंत्र्य संग्राम मध्ये बळ मिळावं, स्वातंत्र्य संग्रामाला स्वराज्याचा विचार पुढे जावा, समतेचा, बंधुत्वाचा विचार जावा करिता स्थापन झालेली कंपनी आहे। आणि ही ज्या दिवशी अवसानात जाईल त्या दिवशीची सगळी संपत्ती जी आहे ती शासन जमावेल। असं असताना आणि कुठलाही आर्थिक व्यवहार झालेला नसताना, कुठलाही लाभांश किंवा कुठलाही पगार त्यामध्ये मिळालेला नसताना, कुठलाही विड्रॉल नसताना या ठिकाणी केलेली जी कारवाई आहे ही शुद्ध ही आकाशातून केलेली कारवाई असल्याचं दिसून येतं। या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी। शिवाजी, रॉबर्ट वाड्रा आज पुन्हा एकदा चौकशीसाठी हजर राहत आहेत। एकीकडे याबाबत काय तपशील आहेत आणि दुसरं म्हणजे सोनिया गांधी, राहुल गांधींविरोधात जी चार्जशीट आता ईडीने दाखल केलेली आहे त्याचं नेमकं पुढे काय होऊ शकतं? जर पाहिलं तर ही दोन्ही प्रकरणं वेगळे आहेत, मात्र गांधी घराण्याच्या संदर्भामध्ये दोन्ही प्रकरणं एकाच वेळेस समोर येणं आणि रॉबर्ट वाड्राची चौकशी दुसरीकडे नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी यांचं चार्जशीट मध्ये असलेलं नाव हा काही योगायोग म्हणता येणार नाही की राजकीय कुठेतरी खेळी आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ शकतो। रॉबर्ट वाड्रा यांना स्कायलाइट हॉस्पिटल कंपनी 2008 मध्ये गुरुग्रामच्या शिकोपूर इथं साधारण 4 एकर जमीन त्यांनी खरेदी केली होती। त्यानंतर 2012 मध्ये ही जमीन 58 कोटी रुपयाला विकली। याच्यामध्ये कुठेतरी मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा अंदाज, आरोप जो आहे त्यांच्यावरती होतोय। त्या प्रकरणामध्ये त्यांची काल 15 एप्रिलला 6 तास चौकशी झाली होती। आज पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणावर त्यांना बोलवण्यात आलेलं आहे। 2019ला त्यांच्या विरोधात साधारण 23,000 पानाचं दस्तावेज ईडीने न्यायालयात सादर केले होते। या प्रकरणामध्ये पुढे काही होताना पाहायला मिळालं नाही, मात्र अचानक या प्रकरणाने कालपासूनच जर आपण पाहिलं तर पुढे येताना पाहायला मिळतं। दुसरं प्रकरण आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण आहे। नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर ती संपत्ती होती नॅशनल हेराल्डची। नॅशनल हेराल्ड हे जरी काँग्रेसशी संबंधित असलं तरी ते काँग्रेस पक्षाचं मुखपत्र होतं, जसं सामना आहे शिवसेनेचं, पण ती संपत्ती काँग्रेसची होती। काँग्रेस पक्ष वेगळा, राहुल गांधी घराणं वेगळं आहे। गांधी हे कुटुंब आहे ते सातत्यानं काँग्रेसवर त्यांचा वरचष्मा राहिला आहे, मात्र ती संपत्ती नॅशनल हेराल्डची संपत्ती किंवा काँग्रेसने त्याला दिलेलं कर्ज, काँग्रेस हा पक्ष, नॅशनल हेराल्ड कंपनी वेगळी आणि तिसरं एक कंपनी होती जी नॉन प्रॉफिट कंपनी ज्याने या संदर्भामध्ये कंपनी स्थापन करून त्या नॅशनल हेराल्डची सगळी संपत्ती स्वतःच्या नावावरती घेतली आहे। प्रथमदर्शनी पाहता आपल्याला असं वाटतं काँग्रेस म्हणजे गांधी घराणं आणि नॅशनल हेराल्ड म्हणजे गांधी घराणं, मात्र प्रत्यक्षात जर पाहिलं ह्या तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत। काँग्रेस पक्षाच्या याच्यामध्ये असं म्हणता येईल की तिथे खऱ्या अर्थानं लोकशाही पद्धतीने जर आपण पाहिलं तर तिथले अध्यक्ष वगैरे हे काँग्रेस घराण्याच्या व्यतिरिक्त जे आहेत ते नियुक्त झाले, मात्र वरचष्मा त्यांचा राहिला। त्यामुळे आपल्याला असं प्रथमदर्शी वाटतं की गांधी घराणं म्हणजेच काँग्रेस। निश्चित शिवाजी, आणि ज्यामुळे तुम्ही जसं म्हणताय की तो योगायोग म्हणता येणार नाहीये रॉबर्ट वाड्रा यांना दिलेला समन्स किंवा मग राहुल गांधी आणि सोनिया गांधींवर दाखल झालेली चार्जशीट सुद्धा। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।